आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। चिमुकल्या लेकीवर अत्याचार प्रकरणी बाबूराव पोटभरे पीडित कुटुंबाच्या भेटीला। महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा विषय सध्या चांगलाच तापलाय। मातंग, बौद्ध व इतर अनुसूचित जातींचे कार्यकर्ते फेसबुक, व्हॉट्सॲपसह सोशल मीडियावर आरक्षणाच्या हक्कासाठी चर्चा करत आहेत, पोस्ट टाकत आहेत। अशा संवेदनशील वातावरणातच बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती। या घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी बुधवारी मुंबईहून तातडीने घाटनांदूर गाठले व पीडित कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली। पत्रकारांशी बोलताना पोटभरे म्हणाले, एकीकडे उपवर्गीकरणावरून मातंग बौद्ध समाज फेसबुकवर चर्चा करत आहे, आपल्या हक्कासाठी लढत आहे, मात्र दुसरीकडे याच समाजातील 15 ते 16 वर्षाच्या लेकीवर अमानुष अत्याचार होतो। याचा अर्थ फक्त सोशल मीडियावर बोलून चालणार नाही, तर प्रत्यक्षात आपल्या लेकीबाळींना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल। उपवर्गीकरण सुरू असताना आमच्या लेकी सुरक्षित नाही, हे सरकारने समजून घ्यावे असे आवाहन केले। पोटभरेंनी पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले। कुटुंबाला धीर देत त्यांनी रोख आर्थिक मदत सुपूर्द केली व दबावाला बळी पडू नका, पैशाची वकिलाची काळजी करू नका, हा हरामखोर आरोपी फासावर गेलाच पाहिजे, आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत असा शब्द दिला। आरोपीला 6 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी। पोलीस आरोपीला पाठीशी घालत असतील तर त्यांनाही निलंबित करा अशी मागणी पोटभरेंनी केली। या प्रकरणी आपण स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पीडितेला जलद न्यायाची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दलित अत्याचाराच्या केसमध्ये नेहमी क्रॉस केसेस दाखल करून पीडित कुटुंबांचे खच्चीकरण केले जाते। सरकारने अशा क्रॉस केसेस घेऊ नयेत। तातडीने कारवाई न झाल्यास बहुजन विकास मोर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिलाय। परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। उपवर्गीकरणाच्या चर्चेत सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मातंग बौद्ध समाजात या घटनेमुळे संतापाची लाट आहे। बाबूराव पोटभरेंच्या तातडीच्या भेटीमुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळालाय। आरोपीला फाशीची मागणी केली आहे। फेसबुकवर चर्चा करून चालणार नाही, लेकींना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरा असे आवाहन त्यांनी केले। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून कारवाई न झाल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशारा दिलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम। खटला जलद गतीने न्यायालयीन चालवण्यासाठी आपण पाठपुरावा कराल का? हो, खटला जलद गती न्यायालयातच चालला पाहिजे। त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्याच्यासाठी मी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना स्वतःहून मी भेटणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि जलद गती न्यायालयामध्ये हा खटला चालवा आणि मुलीला न्याय द्या। आणि या मुलीची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे, कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आहे, त्यांना सुद्धा शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे, याच्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। आदरणीय पोटभरे साहेब, 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने केलेला अत्याचार या कुटुंबाला पीडित मुलीला भेटण्यासाठी असते। तर घाटनांदूरमध्ये ज्या वेळेसची पूर्ण आणि दलित समाजाची दलित निर्माण होईल अशा माध्यमातून आणि यांच्या माध्यमातून ज्या वेळेस कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केले जाते, तुम्ही बहुजनांचे नेते म्हणून या घाटनांदूरच्या कार्यकर्त्याचं रक्षण कसं करणार? नाही, आम्ही रक्षणासाठी तत्पर आहोत। महाराष्ट्रात मातंग समाजाच्या 15-16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला, एका नराधमाकडून अत्याचार झाला, बलात्कार झाला आणि ही बातमी कळल्यानंतर आमच्या घाटनांदूरच्या कार्यकर्त्यांनी, घाटनांदूरच्या बहुजन समाजातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी घाटनांदूर शहर बंद केलं। घाटनांदूर शहरामध्ये एकदम तीव्र भावना समाजाच्या उफाळून आल्या होत्या आणि त्याचं प्रतीक म्हणून लोकांनी बंद केलं। मी आज या पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे।
या पीडित कुटुंबाला मातंग समाजाच्या मुलीची भेट घेतलेली आहे, तिच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे. मला जे अत्यंत विदारक चित्र दिसलं, मुलगी प्रचंड घाबरलेली आहे, तिच्या पोटामध्ये दुखतंय. आणखी पोलीस तिला विचारपूस सुद्धा कोणी करत नाही. इथं आल्यानंतर तिने मला सांगितलं की माझ्या पोटामध्ये दुखतंय. लगेच आम्ही आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विनोद भाऊ शिंदे यांना सूचना केल्या आणि इथं असणारे स्थानिकचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, सूरज आणि बालाजी, या दोघांनाही सांगितलं की त्या मुलीला तात्काळ आता दवाखान्यामध्ये आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवा आणि तात्काळ त्यांची व्यवस्था करा. त्यांना जी काही प्राथमिक आर्थिक मदत लागेल ती सुद्धा आर्थिक मदत मी माझ्या परीनं केलेली आहे. त्या कुटुंबाला तात्काळ आज त्यांच्या मनातली भीती काढणं आवश्यक आहे. त्यांच्या मनावरती आणि त्यांच्या घरावरती जी भीती निर्माण झालेली आहे कुटुंबावरती आणि त्या मुलीवरती, ते काढणं गरजेचं आहे. आता झालेला जो अत्याचार आहे तो अत्यंत किळसवाणा आहे आणि अत्याचाराचा कळस आहे. ते मुलीला जर पाहिलं आपण तर मुलीला आज बोलता सुद्धा येत नाही. ती कशी माझ्याशी बोललेली आहे, माझ्याशी तिनं तिच्या आजीबरोबर चर्चा केलेली आहे आणि आम्ही 2-3 लोकांनी तिची भेट घेतलेली आहे. आणि आज आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी आरोपी आहे, त्याच्यामधला जो आरोपी आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला पाहिजे आणि 6 महिन्याच्या आत निकाल लागला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी जर फाशीच्या शिक्षेसाठी सरकारने ज्या पद्धतीने पावलं नाही उचलली तर बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं आम्ही अंबाजोगाईच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत आणि आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ इच्छितो की या आरोपीला कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी त्यांना पाठीशी घालता कामा नये, कसल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी त्यांना पाठीशी घालता कामा नये, ही आमची भूमिका आहे. आणि जे कोणी पोलीस पाठीशी घालतील त्यांना सुद्धा तात्काळ निलंबित करण्यात यावं, अशी आमची मागणी आहे. खटला जलद गतीने न्यायालयीन चालवण्यासाठी आपण पाठपुरावा कराल का? हो, खटला जलद गती न्यायालयातच चालला पाहिजे. त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्याच्यासाठी मी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना स्वतःहून मी भेटणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि जलद गती न्यायालयामध्ये हा खटला चालवा आणि मुलीला न्याय द्या. आणि या मुलीची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे, कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आहे, त्यांना सुद्धा शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे, याच्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. आदरणीय पोटभरे साहेब, नांदूर येथे 16 वर्षाच्या बालकुल मुलीवर नराधमाने केलेला अत्याचार या कुटुंबाला पीडित मुलीला भेटण्यासाठी असते. तर घाटनांदूरमध्ये ज्या वेळेसची पूर्ण आणि दलित समाजाची निर्माण होईल अशा माध्यमातून आणि यांच्या माध्यमातून त्या वेळेस कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केले जाते. तुम्ही बहुजनांचे नेते म्हणून या घाटनांदूरच्या कार्यकर्त्याचं रक्षण कसं करणार? नाही, आम्ही रक्षणासाठी तत्पर आहोत. महाराष्ट्रामध्ये